अदरवाईज आपण जर त्या प्रमाणामध्ये आपल्याला ऑक्सिजन नाही मिळालं तर त्या प्रदूषणाचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती, आपल्या प्रकृतीवरती, आपल्या प्रत्येकाची एक कंप्लेंट होती ती म्हणजे की कोल्हापूरमध्ये अलीकडच्या काळामध्ये एक वेगळ्या प्रकारचा दर्प, एक वेगळ्या प्रकारचा वास यायला लागला. इंडस्ट्रीयल स्केलवरती मोठ्या प्रमाणात कोल्हापूर शहरावरती एक प्रकारचं पोल्युशनचं सावटावर किंवा संकट आलंय असं म्हणायला हरकत नाही आहे. हवेमध्ये विरत नाही, हा जड आहे आणि हा ग्राउंड लेवलला ट्रॅव्हल करतोय. म्हणजे हवेत जर विरला असता तर गोकुळ शिरगाव ते शहर इथपर्यंतचं अंतर आहे ते कधीच विरून जायला पाहिजे होतं, पण तो असा आपल्या जमिनीबरोबर सरपटत येतात आणि हेवी गॅस असल्या कारणानं तो इझिली डिस्पर्स होत नाही. हा मेन त्याच्यातला फॅक्टर आहे. इंडस्ट्रियल पोल्युशन किंवा जे पोल्युशनचं, प्रदूषणाचं पाण्यापासून होणारं जे काही प्रमाण होतं ते खूप कमी झालेलं होतं. त्यामुळं आपण बघा की पंचगंगा नदीचा तळ सुद्धा दिसत होता त्या काळामध्ये. का तर इंडस्ट्रियल पोल्युशन खूपच स्केल डाऊन झालेलं होतं किंवा केमिकल झोन वगैरे अशा प्रकारचे जे काय सोर्सेस आहेत त्याच्यामधनं प्रदूषण होत असतंय आणि त्याचा आपल्याला थोडं कमी जास्त प्रमाणामध्ये त्याचा इफेक्ट जाणवतो, इम्पॅक्ट होत असते. आपली बॉडी त्या गोष्टीला रिॲक्ट करत असते. सर, या ब्लास्टचा अनुभव तुम्हाला आला का? मला स्वतःला वाईट आला. अलीकडच्या काळामध्ये मानवी जीवनाला एका वेगळ्या समस्येनं ग्रासले की काय असे अनेक प्रश्न पडलेले आहेत. यापैकी एक प्रश्न आणि तो म्हणजे वायू प्रदूषणाचा. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं माध्यमांमध्ये वायू प्रदूषणाची चर्चा बरीच होत आहे. हे वायू प्रदूषण आत्तापर्यंत आपण आपल्या राज्याच्या बाहेर याविषयी ऐकलेलं होतं. महाराष्ट्रातील सुद्धा काही ठराविक शहरांपुरतं हे वायू प्रदूषण आहे असं आपल्याला जाणवत होतं. परंतु गेल्या काही दिवसांपासून या आपल्या कोल्हापूर शहरामध्ये एक अशा प्रकारचा वास यायला लागला, एक दर्प जाणवायला लागला. त्याच्यामुळे कोल्हापूरमध्ये सुद्धा वायू प्रदूषण नेमकं पसरलंय की काय अशा अनेक चर्चा नागरिकांच्या मध्ये सुरू झाल्या. आणि याच विषयानं वायू प्रदूषण नेमकं काय आहे, त्याचा मानवी दैनंदिन जीवनावरती काय परिणाम होतो आणि अलीकडच्या काळामध्ये जो काही वास या कोल्हापूर शहरामध्ये जाणवत आहे याच्या मागचं नेमकं कारण काय आहे, या सगळ्या गोष्टींवरच आज आपण चर्चा करणार आहोत. या विषयाला थोडंसं समजून घेणार आहोत आणि या विषयावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. आपल्यासोबत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि त्याच पद्धतीनं पर्यावरण विषयक ज्यांचा गाढा अभ्यास आहे असे सुभाष नियोगी सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या विषयावरती बोलू. सर नमस्कार. नमस्कार. सर, खरं म्हणजे मानवाचं दैनंदिन जीवन आणि वायू प्रदूषण याचा काय परस्पर संबंध आहे? प्रदूषण हे कधी अटळच आहे. म्हणजे अनादिकालापासून जरी आपण विचार केला, कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने म्हणजे प्राणी मेले त्याच्यापासून निर्माण होणारं किंवा एक प्रकारचं पूर वगैरे आला तर पुरानंतर जी काही जैविक संपत्ती आलेली असते, वाहून ती कुजून गेली असते, त्याच्यापासून निर्माण होणारं प्रदूषण, हे प्रदूषणाचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत आणि ह्या अटळच आहेत. आता तसं पाहिलं तर आता आपण जे काय गोष्टीशी आपल्या ह्या सिस्टीम्स ॲडॅप्ट झालेल्या आहेत त्या व्हेहिक्युलर पोल्युशन आहे, इंडस्ट्रियल पोल्युशन आहे किंवा केमिकल झोन वगैरे अशा प्रकारचे जे काय सोर्सेस आहेत त्याच्यामधनं प्रदूषण होत असतं आणि त्याचा आपल्याला थोडं कमी जास्त प्रमाणामध्ये त्याचा इफेक्ट जाणवतो, इम्पॅक्ट होत असते. आपली बॉडी त्या गोष्टीला रिॲक्ट करत असते. त्यामुळे ह्या आता कित्येक वेळा आपण असं बघतोय की कोणता तरी व्हायरस आला का, त्या म्हणजे असा प्रादुर्भाव झालेला आहे आपल्याला, म्हणजे साथीचा आजार आलेला आहे का, तर असं काही नसते. खरं तर थोड्या अधिक लहान मोठ्या प्रमाणामध्ये जे काही निर्माण होणारं जे प्रदूषण आहे बॉडी फाईट करत असते. पण अलीकडं आपण म्हटलं त्याप्रमाणे इंडस्ट्रीयल स्केलवरती मोठ्या प्रमाणात कोल्हापूर शहरावरती एक प्रकारचं पोल्युशनचं सावटावर किंवा संकट आलंय असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण ह्या प्रदूषणाचा इफेक्ट असा आहे लगेच आपल्याला त्याची इम्पॅक्ट जाणवत नाही. सुरुवातीला असं होतं की शिंका येतात, आपल्याला खोकला येतोय आणि शिंका खोकला वगैरे आला तर बरेच दिवस आपली छाती किंवा आपले श्वास श्वसन यंत्र जे आहे ते क्लीन होत नाही आहे. मग त्याच्यासाठी आपण हे करतो, मग डॉक्टरांना विचारतो अरे आमचंही का बरं होत नाही, खोकला का जात नाही वगैरे. एक टिपिकल उत्तर मिळत असते आपल्याला की त्याच्या कदाचित हे व्हायरल आहे वगैरे. व्हायरल असू सुद्धा शकेल कारण तो हा शेवटी मेडिकल सायन्सचा विषय आहे,
त्याच्यावरती मी काय तज्ज्ञ म्हणून बोलणार नाही. माझा अनुभव जो आहे तो वेगळा असल्याकारणाने मला आपल्या श्रोत्यांशी मी ते एक्सचेंज करू इच्छितो आहे की सुरुवातीला सर मी त्या विषयावरती येणारच आहे, त्या विषयावरती आपल्याला सखोल बोलावं लागेल. हो परंतु सध्या जे वायू प्रदूषण आहे हो हे वायू प्रदूषण मानवाच्या शरीरावरती काय परिणाम करतं, आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय इफेक्ट होऊ शकतात त्याचे? इफेक्ट होऊ शकणारच की, कारण आपल्याला जे आवश्यक असते ऑक्सिजनचा इंटेक तो मेनली जे काय ह्याचा पर्यावरणाचा प्रदूषणाचा इफेक्ट जो असतो तो आपल्या लंग्सवरती होत असतो, श्वसन यंत्रावरती होत असतो. आणि जेवढं स्वच्छ चांगलं ऑक्सिजन आपण ॲब्झॉर्ब करू शकलो तेवढं आपल्या प्रकृतीच्या दृष्टिकोनातून कधीही चांगलं असते. अदरवाईज आपण जर त्या प्रमाणामध्ये आपल्याला ऑक्सिजन नाही मिळालं तर त्या प्रदूषणाचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती, आपल्या प्रकृतीवरती, आपल्या विचारांवरती होत असते. तेव्हा या प्रदूषणाला खरोखर पायबंद बसायला पाहिजे. बरोबर, मोठ्या प्रमाणात होत असेल तेव्हा. सर राज्यामध्ये सुद्धा काही अशी शहरं आहेत, उदाहरणार्थ मुंबई वगैरे, एक ठराविक अंतर पार केल्यानंतर विनाकारण छातीवरती दबाव आल्यासारखा जाणवतो. एक विनाकारण एक वास, म्हणजे आपण या बाजूचे लोक ज्यावेळेस त्या ठिकाणी जातो त्यावेळेस मराठीतला जो शब्द आहे की घुसमट होणं, कधी कधी ते जाणवतं घुसमट होणं. तर हे नेमकं वायूमध्ये असणाऱ्या बदलांमुळे घडतं की याच्यामध्ये काही वेगळी कारण आहे? खरं तर आपण चांगल्या वातावरणातनं दूषित वातावरणामध्ये जातो त्याचा तो इम्पॅक्ट आहे. कारण आपण स्वच्छ हवेशी आपल्याला सवय असल्या कारणानं दूषित हवेमध्ये गेल्यानंतर तिथले लोक ते त्या परिस्थितीला, त्या वातावरणाला अडॅप्ट झालेले असतात आणि आपल्याला ते अडॅप्ट होईस्तोवर वेळ मिळत नाही. त्यामुळे आपण रिॲक्ट करतो आणि आपल्याला घुसमट झाल्यासारखं. कधी कधी तिकडचे लोक आल्यानंतर त्यांना इकडचं वातावरण लवकर सूट होतं असंही अनेकदा जाणवतं. त्यांनाही कधी कधी सर्दी त्रास वगैरे जाणवतो. उलट ते स्वच्छ होत असेल. सर फक्त याचा सगळा परिणाम फक्त मानवी जीवनावरतीच होतो की, कारण काही दिवसांपूर्वी या वायू प्रदूषणामुळे म्हणजे आग्र्याचा ताजमहाल जो आहे तो सुद्धा काळवंडलेला दिसून आला. काही पशुपक्ष्यांवरती सुद्धा त्याचे इफेक्ट होतात. असे काय इफेक्ट मानवाच्या जीवनाच्या व्यतिरिक्त होतात? प्रदूषणाचं होतंच. आता आपल्याला कोरोनाच्या काळातला आठवत असेल की इंडस्ट्रियल पोल्युशन किंवा जे पोल्युशनचं, प्रदूषणाचं पाण्यापासून होणारं जे काही प्रमाण होतं ते खूप कमी झालेलं होतं. त्यामुळं आपण बघा की पंचगंगा नदीचा तळ सुद्धा दिसत होता त्या काळामध्ये. का तर इंडस्ट्रियल पोल्युशन खूपच स्केल डाऊन झालेलं होतं. तर हे प्रदूषणाचा इफेक्ट होत असते, वातावरणावरती होतोय, जैविक विविधतेवरती होतोय. म्हणजे नदीतल्या माश्यांवरती तुम्ही पाहिलं असेल की कित्येक वेळा मासे मरून तरंगतात. ह्याच्यामध्ये तुम्ही मार्क केला असेल की पशुपक्ष्यांवरती सुद्धा परिणाम होतोय. आपली जे काय व्हेजिटेशन आहे त्याच्यावरती सुद्धा होत असणार आहे. ह्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर कित्येक ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट होतोय. म्हणजे डोंगर माथ्यावरती वगैरे आपण गेलो, तिथले व्हेजिटेशन आणि आपल्या शहरातली झाडं वगैरे पाहिलं तर लक्षात येतंय झाडं अशी मुरगळलेली, निर्जीव झालेली असतात. हे इम्पॅक्ट होत असतं, त्याच्यावरती सुद्धा होत असतं. सर कोल्हापूरच्या विषयी जर बोलायचं झालं तर धुळीमुळं प्रदूषण अलीकडच्या काळामध्ये वाढलंय का? दुसरी गोष्ट, कोल्हापूर अगोदर थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जायचं, पण अलीकडच्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंग हा सर्वसामान्य परवलीचा शब्द आता कोल्हापूरकरांसाठी झालेला आहे. अगदी पन्हाळ्याला सुद्धा आपण गेलो तर तिथे ती उष्मा जाणवायला लागला. अगोदर याविषयी बोललो आणि मग गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये एक जो टिपिकल वास येतो त्याच्याविषयी बोलू. धुळीचं जे प्रमाण आहे, व्हेक्युलर मुवमेंट चालू असेल तर ती धूळ सेटलच होत नाही. ती अशी जमिनीपासून एलिव्हेट होते. त्यामुळं व्हेक्युलर मुवमेंट आणि जी काय आता आपल्या शहराच्या मर्यादा होत्या, एका ठराविक पॉप्युलेशन एवढी सस्टेन करण्यासारखी आपली इकोसिस्टीम, संपूर्ण शहराची रचना वगैरे होती. आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा काय म्हणायचं भाविक येतात, आपली फ्लोटिंग पॉप्युलेशन आपल्या शहरामध्ये येत असते, त्याच्याबरोबर ते व्हेकल्स वगैरे आलेल्यानंतर त्याचा परिणाम होतोय. त्या म्हणजे दूषित होतंय, हवा, वातावरण दूषित होतं. स्पेसिफिक सर एक मला माहीत नाही, आपल्याला त्याविषयीचा अभ्यास जास्त आहे. हे जे वायू प्रदूषण आहे याला काही एक सीझन असतो, म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त जाणवतं, पावसाळ्यामध्ये नसतं किंवा हिवाळ्यामध्ये जास्त असतं? बरोबर आहे, इट्स अ गुड क्वेश्चन. उन्हाळ्यामध्ये जाणवणार कारण हवेमधला जडत्व जे आहे ते हवा लाईट झालेली असते. अच्छा. आणि थंडीच्या दिवसामध्ये हेवी असते, ती बऱ्यापैकी सगळी. पावसामध्ये तर काय संपूर्ण ग्राउंड लेवलला चाललंय. त्यामुळं सिजनली उन्हाळ्यामध्ये जे आजारी पडायचं प्रमाण जास्त आहे होतंय, त्याचं कारण बिकॉज द एअर इज
व्हेरी लाईट ॲट दॅट टाईम. तर ही प्रदूषणाची आणि सर्क्युलेशन ऑफ दिस पोल्युटेड एअर याचं प्रमाण जास्त असते. बरोबर. सध्या कोल्हापूरमध्ये हवेची घनता कशी आहे, म्हणजे ओव्हरऑल जर विचार करायचा झाला, किंवा It is- काही घटक कसे कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रोजन असेल, यांचं प्रमाण? सुदैवाने आपल्याकडं एअर मुवमेंट इज व्हेरी गुड. हं, पश्चिमेकडनं वाहणारं वारं पश्चिम पूर्व म्हणजे आपल्याकडं विंड डिरेक्शन जर बघितली तर साऊथ वेस्ट हं, अँड नॉर्थ ईस्ट हं, अशा दिशेनं वारं वाहत आहे. हं. त्यामुळे ही हवेची मुवमेंट आहे आणि कंटिन्युअसली फ्लो असल्या कारणानं लकीली सॅच्युरेटेड एअर नाही आहे, फ्रेश हवेने रिप्लेस केली जाते. त्याचा इफेक्ट आहे, चांगला आहे. आपलं शहर म्हणून अजूनसुद्धा इतर शहरांपेक्षा चांगलं आहे आपण म्हणतो, त्याचं कारण हे आहे. सर, गेल्या काही 8-15 दिवसांपासून, महिन्याभरापासून आपल्या टी व्ही स्मारकला अनेक जणांचे फोन आले. मग कदाचित तो शिवाजी पेठेमधून असेल, कदाचित तो रुईकर कॉलनीमधून असेल, वेगवेगळ्या ठिकाणाहून फोन आलेत आणि प्रत्येकाची एक कंप्लेंट होती, ती म्हणजे की कोल्हापूरमध्ये अलीकडच्या काळामध्ये एक वेगळ्या प्रकारचा दर्प, एक वेगळ्या प्रकारचा वास यायला लागला आणि त्यांनी म्हटलं होतं की याच्या मागचं नेमकं कारण काय आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सर, काय सांगाल, हे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीचा एक वास वेगळ्या पद्धतीने जाणवायला लागला, बरोबर. याच्या मागचं काय कारण आहे? हे इंडस्ट्रीयल स्केल किंवा मोठ्या कमर्शियल स्केलचं कोणतरी हवेमध्ये त्याचा जे काय डिस्चार्ज केला जातो केमिकल्सचा किंवा गॅसेसचा, त्याचा इफेक्ट आहे. हे सर आपलं अझम्पशन आहे की याला काही आपण ॲक्च्युली आम्हाला त्याच्यात पोल्युशन कंट्रोल बोर्डची आम्ही मदत अपेक्षित होती आहे की असं मेजरमेंट करता येण्यासारखं काय आहे, काय एखादं गॅजेट, जसं तर तुम्ही साऊंडचं डेसिबल्सवरती काउंट करू शकताय, हवेचं सुद्धा प्रदूषणचं तुम्ही काउंट करू शकताय. पर्टिक्युलरली केमिकलचं जर असेल तर हे त्याला मेजर करता आलं तर फार बरं होईल, कारण याचा ब्लास्ट जो आहे तो मोठ्या स्केलवरती आहे. अच्छा, हे छोट्या स्केलचं नाही आहे, मोठ्या स्केलवरती आहे. आणि मग आम्ही त्याचा थोडासा ट्रॅक घेतला, मागोवा घेतला, तर त्याचा सोर्स गोकुळ शिरगावपर्यंत सापडलेला आहे. म्हणजे आम्ही प्रयत्न केला, प्लस पोल्युशन कंट्रोल बोर्डचे एक अधिकारीसुद्धा आमच्याबरोबर या विषयासाठी आलेले होते आणि त्यांनी पण लक्षात आलं त्यांच्या की हा सोर्स इंडस्ट्रीयल स्केलचा आहे, मोठ्या स्केलवरती तो कोणतरी डिस्चार्ज होत असावा. आणि तो डिस्चार्ज सिटीच्या दिशेने येतोय. केव्हा येतोय? ज्यावेळी ही मी मगाशी सांगितलं साऊथ वेस्ट आणि नॉर्थ ईस्टकडे दिशेने वाहणारं वारं त्या दिवशी जर लो असेल आणि पूर्वेकडनं येणारं वारं ते जर आलं तर शहराचा हा खोलगट भागामध्ये त्या प्रदूषणाचा क्लाउड ट्रॅव्हल करून येत असावा. कारण त्याची इंटेन्सिटी जर नवीन राजवाड्यापर्यंत, बावड्यापर्यंत लोकांना जाणवते, शिवाजी पेठेत जाणवते, इकडं गोकुळ शिरगाव पाचगाव वगैरे साईडच्या लोकांना जाणवते. याचा अर्थ असा जो शहराकडं निमुळता भाग आहे, असा खोलगट भाग आहे, तिथं तो प्रदूषणाचा जो काय इफेक्ट आहे तो ट्रॅव्हल करून येत असावा. तसं बघितलं तर एरियल डिस्टन्स जर बघितलं जवळजवळ 5-6 किलोमीटर आहे गोकुळ शिरगाव, पण तिथपर्यंत तो येतोय. जर हा खरं तर याचा इम्पॅक्ट जाणवायचा असेल ज्या दिवशी तो मोठ्या प्रमाणात सोडलं जाते, आणि आता लक्षात आलेलं आहे प्रदूषण मंडळींना सुद्धा, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा, की हे स्केल मोठा आहे आणि याचा इम्पॅक्ट होतोय. तर त्याचं काय इम्पॅक्ट होतोय तो आपण चर्चेमध्ये बोलणारच आहोत. तर तो होतोय त्याचं कशा पद्धत किती आहे, त्याची इंटेन्सिटी किती आहे, ती मेजर करायसाठी त्यांचे पण प्रयत्न चाललेले आहेत. असं सर, या ब्लास्टचा अनुभव तुम्हाला आला का? मला स्वतःला वाईट आला. अच्छा, काय घडलं होतं सर? वाईट असा की तुमचे हे जे सायनस आहे, श्वासन यंत्रणा, नंतर तुमचे ट्रॅकिया, लंग्स, हे सगळं भरलं जाते. तुमचे जे काय म्युकस मेम्ब्रेन असतोय तो म्युकस मेम्ब्रेनच असं ड्राय जावं होतं. काही जरी केलं तर तो स्वच्छ होत नाही, तुम्हाला शिंकून सुद्धा समाधान होत नाही. शिंकांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात, एकेका वेळा 5-50 शिंका येतील, नॉनस्टॉप येतात. काय केलं काय समजत सुद्धा नाही आपल्याला, इतक्या शिंका येतात. आणि त्यानंतर मग ते जेव्हा तो शिंकाचं प्रमाण कमी होतं, आपण काहीतरी मेडिसिन घेतोय, हे सगळं आतमध्ये चोक होतं. ते स्वच्छ व्हायला खूप अवधी लागते. म्हणजे महिनाभर तुमची श्वसन यंत्रणा स्वच्छ होत नाही, लंग्स स्वच्छ होत नाही, सायनस स्वच्छ होत नाही, आणि ते त्यामुळे तुम्हाला असं धाप लागल्यासारखं, सफोकेट झाल्यासारखं, जळजळीत वास आहे या गॅसचा. काय प्रकार आहे माहीत नाही,
अच्छा. त्याचं केमिकल ॲनालिसिस वगैरे झालं तर हा विषय थोडा ह्याचे सायन्सचा आहे, प्रदूषणाशी संबंधित आहे आणि प्रदूषण मंडळाच्या सर हा पॉयझनस गॅस वगैरे म्हणू शकतो आपण याला? ज्या अर्थी तुम्ही रिॲक्ट होते, तुम्हाला शिंका येतात, बॉडी रिॲक्ट करते, तर हा पॉयझनस म्हणायला वाव आहे. वाव आहे. अच्छा. ज्यावेळेस हा त्रास झाला त्यावेळेस एक पर्यावरण तज्ज्ञ म्हणून तुम्हाला सुद्धा अनेक जणांची फोन आलेत, आपण देखील पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली. काय होता तो अनुभव सर? पहिल्यांदा मला असं वाटायचं की आमच्या आसपास वगैरे या परिसरामध्ये कोणतरी काहीतरी प्रदूषणाचं करत असेल. मी आमच्या नियरेस्ट पोलीस स्टेशनला गेलो, तिथले PIना भेटलो आणि म्हणलं असं असं याच्यामध्ये प्रदूषणाचा प्रॉब्लेम येतो आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. ते म्हणाले तुम्ही कंप्लेंट द्या, पण कंप्लेंट ॲड्रेस करा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला. अच्छा. विषय असा होता की हा शहरात मधला असल्याकारणानं महापालिकेच्या अखत्यारीतला आहे, त्यांचं मार्गदर्शन बरोबर होतं की म्युन्सिपल कॉर्पोरेशनला तुम्ही कंप्लेंट द्या, त्याची कॉपी आम्हाला मार्क करा आणि एक कॉपी पोल्युशन कंट्रोल बोर्डला सुद्धा द्या. त्याप्रमाणे मी केलं. तर थोड्या दिवसानंतर त्याची जसा मागोवा घ्यायला लागलो त्यावेळी लक्षात आलं की हे शहराच्या बाहेरून यायला लागले. आणि एकदा असं प्रवासाला जात असताना गोकुळ शिरगाव परिसरामध्ये गेल्यानंतर त्या दिवशी पर्टिक्युलरली गोकुळ शिरगाव इंडस्ट्रियल एरियाच्या एंट्रीच्या दरम्यानच मोठ्या प्रमाणामध्ये त्या गॅसचा प्रादुर्भाव झाला, खूप मोठ्या प्रमाणात. ते लक्षात आलं की हे इंडस्ट्रियल स्केलचं पोल्युशन आपल्या शहरात येतं. हा असा ॲक्सिडेंटली मिळालेला मागोवा, अदरवाईज त्याचा काय आपण मागोवा घेणं शक्य नाही. वायू काही दिसून येत नाही, प्रदूषण दिसून येणार नाही. परंतु जसं त्या बाजूला तुमचा प्रवास चालू झाला त्याचं जाणवायला लागलं त्याची दाट. तिथली गोकुळ शिरगावातली इंटेन्सिटी तर खूपच होती. अच्छा. आम्ही किती लवकर बाहेर पडू तिथनं असं झालेलं होतं, इतकी इंटेन्सिटी. तिथल्या परिसरातल्या लोकांना सुद्धा याचा अनुभव आला असेल कदाचित, सांगता येत नाही. याचा जास्त परिणाम लहान मुलांच्यावरती, म्हणजे ज्यावेळेस वायू प्रदूषण होतं त्यावेळेस लहान मुलांवरती, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक यांच्यावरती जास्त प्रमाणात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. कारण लहान मुलांना सफोकेशन फार लवकर होतं आहे. त्यांचे हे सगळे जे काय ब्रिदिंग हे मेकॅनिझम आहे ती लवकर चोक होते, निघत नाही, मुलं अस्वस्थ होतात, होऊ शकतात. वयोवृद्धांना सुद्धा तुम्ही त्यांची हे फेकायची ती कपॅसिटी खूप डाऊन असते, त्यामुळं खूप असं चोक झाल्यासारखं होत असतं. सर याच्यावरून मार्ग काय काढायला हवा? खरं तर आता आयडेंटिफाय करून तिथपर्यंत संबंधित खाती पोचतील त्यावेळी त्यांना लक्षात येईल आणि ते कदाचित ह्या विषयावरती कंट्रोल करू शकतील. कितपत त्याच्यावरती ते काय आहे आणि काय हे डिस्चार्ज केला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे. कारण इतक्या स्केलला हवेमध्ये डिस्चार्ज होतोय म्हणून तो इथपर्यंत, म्हणजे मी आता भक्तिपूजा नगरमध्ये आहे आणि गोकुळ शिरगाव कुठे आहे, तर 5-6 किलोमीटरचा जो एरियल डिस्टन्स आहे तो ट्रॅव्हल करून तो ढग येतोय. आता माझे जवळचे मित्र डॉक्टर बाचुळकर रुईकर कॉलनीत राहिला आहे, रणजित झेंडे ह्याच्यामध्ये न्यू पॅलेस एरिया, सुधाकर काशीद शिवाजी पेठ, सगळ्यांच्या आमच्या तक्रारी कॉमन की शिंका येतात, अगदी चोक होणं वगैरे होते. नावं एवढ्यासाठी घेतली कारण ही प्रतिष्ठित मंडळी आहेत, जाणकार मंडळी आहेत, जबाबदार मंडळी आहेत. म्हणजे हे कन्वे तर व्हायला पाहिजे आणि कुठपर्यंत त्याचं दखल घेतली जावी याची ह्या माध्यमातून आपण आता कन्वे केल्यानंतर काय परिणाम होतोय बघायला हरकत नाही, थांबायला पाहिजे. मात्र तर एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये एक जो वेगळा किंवा दर्प जो जाणवतोय त्याचा उगम सरांनी सांगितला की कोल्हापूरपासून साधारण एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट आहे की एवढी मानवी वस्ती असताना हा वास, हा दर्प तिथून ट्रॅव्हल करत येतो आणि शहराच्या चारी बाजूला तो पसरतोय. ज्या अर्थी मानवाची एक रोगप्रतिकारक शक्ती असते त्याच्या बियॉन्ड द कपॅसिटी गेल्यानंतर मग आपलं स्वतःचं शरीर त्याच्यावर झगडायला लागतं आणि ज्यावेळेस हा झगडा चालू होतो त्यावेळेस मग शिंका येणं, खोकला येणं, कुठंतरी बडका अडकल्यासारखं होणं, या गोष्टी व्हायला लागतात. आणि म्हणून सर म्हटले की कदाचित या गोष्टी घडत असतील तर अशा वायूला विषारू वायू म्हणण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. यस यस मला एक ॲड करायचं आहे की हा वायू हवेमध्ये विरत नाही, हा जड आहे आणि हा ग्राउंड लेवलला ट्रॅव्हल करतोय. म्हणजे हवेत जर विरला असता तर गोकुळ शिरगाव ते शहर इथपर्यंतचं अंतर आहे ते कधीच विरून जायला पाहिजे होतं,
पण तो असा आपल्या जमिनीबरोबर सरपटत येतात आणि हेवी गॅस असल्या कारणानं तो इझिली डिस्पर्स होत नाही. हा मेन त्याच्यातला फॅक्टर आहे. हे हवेमध्ये डिस्पर्स होत नाही. जर झालं असतं तर इथपर्यंत आलं नसतं. तर एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरवासियांना एक प्रश्न पडला होता की जो काही वास एक कोल्हापूर शहरामध्ये दर्प जाणवतो तो नेमका कसा आहे, तो नेमका कुठून येतोय आणि याचा उगम जवळपास कोल्हापूरपासून 10 किलोमीटरच्या अंतरावरती असावा अशी शक्यता पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. आणि त्याच विषयावरती आज आपण चर्चा करीत असताना आपले सुभाष नियोगी सर यांनी या सर्व गोष्टींचं विस्तृत विवेचन तर केलेलं आहे, पण त्याचबरोबर आपण याच्याबाबत काळजी घ्यायला हवी. विशेषतः प्रदूषण नियंत्रण मंडळानं याकडं बारकाईनं दक्षतेनं पाहायला हवं असं त्यांनी सूतोवाच केलेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वायू प्रदूषणामुळं मानवी जीवनावरती तरी त्याचे परिणाम होतात. सध्या कोल्हापूरमध्ये तशी परिस्थिती नाही, परंतु आगामी काळामध्ये आपल्या पिढ्यांसाठी जर आपल्याला योग्य रीतीनं जर त्यांची सुरक्षा किंवा त्यांचं आरोग्य जर जपायचं असेल तर आत्तापासूनच या सर्व गोष्टींवरती आपण काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर एकंदरीतच हा सगळा विषय तुमच्या मनातले जे प्रश्न होते ते आज आपण सुभाष नियोगी सरांना विचारलेले. तर सर, आपण या सर्व विषयांवरती अगदी विस्तृत सखोल रीतीने माहिती दिली त्याबद्दल TV नेक्स्ट मराठीच्या वतीने मी आपलं मनापासून आभार मानतो.